नमस्कार मित्रांनो, टीईटी 2025 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यमान शिक्षकांचे व भावी शिक्षकांचे मी इथे स्वागत करतो। मित्रांनो, आपण टीईटी मध्ये इंग्रजी विषयाची तयारी करत आहोत। इंग्रजीच्या 30च्या 30 प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आणि 30 पैकी 30 गुण मिळवण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। याच्या पूर्वीच्या तासिकांमध्ये आपण आर्टिकल्स हा टॉपिक शिकवायला सुरुवात केलेली आहे आणि आर्टिकल ए चा वापर आपण पाहिलेला आहे। आजच्या तासिकेमध्ये आपण आर्टिकल एन उपपद एन चा वापर पाहणार आहोत। तर बघा, आजच्या टॉपिकचं नाव आहे आर्टिकल एन। कुठं करतात एन या उपपदाचा वापर? पहा, एन हे उपपद जे आहे, एन हे जे आर्टिकल आहे त्याचा अर्थ होतो एक, कुणीही एक, कोणताही एक। मग या एक या अर्थाचं जे आर्टिकल आहे त्याचा योग्य आणि अचूक वापर कुठे केला जातो? तर त्याचा एक महत्वाचा नियम आहे, तो सांगतो मी। ज्या संख्यावाचक एकवचनी नामाची सुरुवात स्वरासारख्या उच्चाराने होते त्या नामापूर्वी किंवा अशा नामापूर्वी एन हेच उपपद वापरतात। समजलं? ज्या संख्यावाचक एकवचनी नामाची सुरुवात स्वरासारख्या उच्चाराने होते अशा नामापूर्वी एन हेच उपपद वापरतात। म्हणजे ते नाम संख्या वाचक असलं पाहिजे, एक वचनी असलं पाहिजे आणि अशा नामाची सुरुवात स्वरासारख्या उच्चाराने झाली पाहिजे। अशा नामाच्या पहिल्या अक्षराचा उच्चार स्वरासारखाच असला पाहिजे, तरच आपण अशा संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी एन लिहू शकतो। हा आहे नियम। आता इथं स्वरासारखा उच्चार म्हणजे कसा उच्चार? तर बघा, मराठीतील जे स्वर आहेत, बघा इथं स्वरासारखा उच्चार म्हणजे कसा उच्चार? जे मराठी मधील स्वर आहेत, कोणकोणते आहेत मराठी मधील स्वर? आ, ई, उ, ए, आय, ओ, आ। हे जे मराठीतील स्वर आहेत, या स्वरांसारखा जर उच्चार असेल कुणाचा? संख्यावाचक एकवचनी नामाचा, तर अशा संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी एन हे उपपद वापरतात। कोणतं? एन। इतकंच नाही मित्रांनो, तर संख्यावाचक नामापूर्वीचं अक्षर या स्वरांसारखं असेल, कोणत्या? ä किंवा अ। हे इंग्रजीतून मराठीत आलेले दोन स्वर आहेत। पहा, इंग्रजीतून मराठीत आलेले हे जे दोन स्वर आहेत, ä आणि अ, यांच्यासारखा देखील जर उच्चार होत असेल संख्यावाचक एकवचनी नामाचा, तर अशा संख्यावाचक नामापूर्वी काय करतात? एनचा वापर करतात। चला पुन्हा एकदा सांगतो, आर्टिकल एनचा वापर कुठे करतात बघा। ज्या संख्यावाचक एकवचनी नामाची सुरुवात स्वरासारख्या उच्चाराने होते, स्वरासारखा उच्चार म्हणजे काय? मराठीतील आ, ई, उ, ए, आय, ओ, औ, तसेच इंग्रजीतून मराठीमध्ये आलेल्या स्वरांसारखा होते, म्हणजे ä किंवा अ सारखा किंवा यांच्या आसपासचा उच्चार होतो ज्या संख्यावाचक एकवचनी नामाचा, अशा नामापूर्वी एन हेच उपपद वापरतात। म्हणजे इथं पहिला अक्षर स्वर आहे की नाही ते बघा। पहिला अक्षर स्वर असेल तर तिथे एन घ्या आणि संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर व्यंजन असेल तर ए घ्या। ते आपण काल पाहिलंय। समजलं? तर मग असा हा नियम आहे आर्टिकल एनच्या वापराचा। आता काय करूया मित्रांनो, हे लक्षात ठेवा तुम्ही, मराठीतील हे स्वर आहेत आणि हे इंग्रजीतून मराठीमध्ये आलेले स्वर आहेत, यांच्या आसपासचा जरी संख्यावाचक एकवचनी नामाच्या पहिल्या अक्षराचा उच्चार होत असेल तर तिथे आपल्याला एन वापरायचं आहे। आता आपण काय करूया, उदाहरणांची पहिली कॅटेगरी बघूया। उदाहरणांच्या पहिल्या कॅटेगरीमध्ये संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर दिसायला स्वरच आहे आणि त्याचा उच्चार देखील स्वरासारखाच आहे। त्याच्यानंतर आपण उदाहरणांची दुसरी कॅटेगरी घेऊया। तिथं संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर दिसायला व्यंजन आहे, पण उच्चार मात्र त्याचा स्वरासारखा होतो। त्यानंतर आपण उदाहरणाची तिसरी कॅटेगरी पाहूया, जिथं संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर व्यंजन आहे, ते संक्षिप्त नाम आहे आणि त्याचा उच्चार कोणासारखा होतो? स्वरासारखा होतो। मग या तिन्ही प्रकारच्या उदाहरणांच्या कॅटेगरीत पाहूया आणि त्यानंतर ए आणि एनचा आणखी कुठे कुठे वापर होतो
याचे काही महत्वाचे नियम आपण बघूया. चला मग आता उदाहरणांच्या पहिल्या कॅटेगरीकडे. मित्रांनो, ही उदाहरणांची पहिली कॅटेगरी बघा. काय म्हणते? पुढील उदाहरणांमध्ये नामाचे पहिले अक्षर स्वर असून त्यांचा उच्चार देखील स्वरासारखाच आहे. पुढील उदाहरणांमध्ये नामाचं पहिलं अक्षर स्वर असून त्यांचा उच्चार देखील स्वरासारखाच आहे. बघा, इथे एक उदाहरणांची पहिली कॅटेगरी दिली आहे, जिथं संख्यावाचक एकवचनी नामाचं जे पहिलं अक्षर आहे त्याचं पहिलं अक्षर बघायला गेलं तर दिसायला स्वर दिसतं. स्वर म्हणजे ए, ई, आय, ओ, यू. इंग्लिशच्या ए, ई, आय, ओ, यू या स्वरांसारखं दिसतं पहिलं अक्षर. आणि या नामांचा उच्चार, या नामांच्या पहिल्या अक्षराचा उच्चार देखील कोणासारखा आहे? स्वरासारखाच आहे. पहा, ही उदाहरणांची कितवी कॅटेगरी आहे? पहिली. इथं काय आहे? संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर दिसायला तर स्वर आहे आणि उच्चार देखील कोणासारखा आहे? स्वरासारखाच आहे. फॉर एक्झाम्पल, पहिलं उदाहरण पहा. ही किल्ड डॅश डॅश अँट. पहा, अँट म्हणजे मुंगी. मुंगी हा शब्द संख्यावाचक आहे, एकवचनी आहे. बघा, अँट म्हणजे मुंगी आहे की नाही, संख्यावाचक आहे. आणि इथं अँट म्हणजे मुंगी या नामाचं काय एकवचनी नाव इथं दिलेलं आहे आणि याचं अनेक वचन होते अँट्स. आधी पहिली अट बघा, संख्यावाचक आहे का शब्द? हो, मोजता येतो, संख्येत मोजता येतो, संख्यावाचक आहे, काउंटेबल आहे. सिंग्युलर आहे का? आहे, सिंग्युलर आहे, अँट. बरं, या संख्यावाचक एकवचन नावाचा पहिला अक्षर दिसायला कसा आहे? स्वर आहे. मग याचा उच्चार बघा, या शब्दाचा उच्चार कसा होतो पहा, अँट. आता उच्चार केल्यानंतर पहिलं अक्षर बघा, उच्चारामधलं पहिलं अक्षर बघा. उच्चार करणे म्हणजे त्या शब्दाला वाचणे. वाचा हा शब्द अँट. मग या अँट या शब्दाचं पहिलं अक्षर कशासारखा उच्चार करायलाय? ऍ या स्वरासारखा उच्चार करायलाय. ऍ हे इंग्रजी स्वर आहे आणि ते मराठीमध्ये घेतलेलं आहे. मग स्वरासारखा या पहिल्या अक्षराचा उच्चार वाला आहे. या संख्यावाचक एकवचन नामाच्या पहिल्या अक्षराचा उच्चार स्वरासारखा वाला आहे आणि म्हणून इथं आपल्याला इथे घ्यायचं काय? ऍन. नेहमी बघत राहा की ते संख्यावाचक आहे का, एकवचनी आहे का. मगच बघा की ते स्वर आहे की व्यंजन आहे. बघा, दुसरं उदाहरण पहा. आय सॉ एलिफंट. पहा, आय सॉ एलिफंट असं वाक्य आहे. मग इथं एलिफंट जो शब्द आहे हा संख्यावाचक एकवचनी नाम आहे. याचं पहिला अक्षर दिसायला स्वर आहे आणि उच्चार मराठीतल्या ए या स्वरासारखा आहे. बघा, एलिफंट, एलिफंट. मग इथं उच्चारही स्वरासारखा आहे, पहिला अक्षर दिसायलाही स्वर आहे, आर्टिकल इथं ऍन. त्याच्यानंतर बघा, तिसरं उदाहरण बघा. सी एट आईस कॅन्डी. सी एट आईस कॅन्डी. तिने आईस कॅन्डी खाल्ली. आईस कॅन्डी या शब्दाचं पहिलं अक्षर तुम्ही बघू शकता, इंग्लिशचं आय हे स्वर आहे आणि याचा उच्चार जर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल आईस कॅन्डी. मग आता आईस कॅन्डी हा शब्द संख्यावाचक आहे. एक आईस कॅन्डी, दोन आईस कॅन्डीज आहे की नाही, एक वचनी शब्द आहे, पहिला अक्षर स्वर आहे, उच्चारही आ या स्वरासारखा आहे मराठीतल्या आणि म्हणून इथं आर्टिकल येईल ऍन. सी एट अँड आईस कॅन्डी. त्याच्यानंतर चौथं उदाहरण पहा. रोहित कट अनियन. पहा, तुम्ही याला ओनियन म्हणत असाल, ओनियन म्हणजे कांदा, पण बघा इंग्रज लोक त्याला अनियन असं म्हणतात, अनियन. मग अनियन म्हणा किंवा ओनियन म्हणा, या संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर दिसायला तर ओ आहे आणि त्याचा उच्चार अनियन करा किंवा ओनियन करा, पहिलं अक्षर स्वरच येईल आणि म्हणून उच्चाराचं पहिलं अक्षर स्वर असल्यामुळं इथं आर्टिकल येईल ऍन. रोहित कट एन अनियन. रोहितने कांदा कापला. चला आता पाचव्या उदाहरणाकडे या. गीता बॉट अम्ब्रेला. अम्ब्रेला म्हणजे छत्री. अम्ब्रेला हा शब्द संख्यावाचक आहे, एकवचनी आहे आणि या संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर दिसायला इंग्लिशचं स्वर आहे यू आणि उच्चार जर तुम्ही केला त्याचा तर बघा कसा होतो, अम्ब्रेला. याला जर आपण वाचलं या शब्दाला तर उच्चार कसा होतो, अम्ब्रेला असा होतो. अम्ब्रेला या शब्दाचं पहिलं अक्षर दिसायला काय आहे, स्वर आहे की नाही. बघा मराठीमध्ये उच्चाराचं पहिलं अक्षर स्वर आहे
म्हणजे उच्चार स्वरासारखा होलाय. दिसायलाही इथं इंग्लिशच्या शब्दाचं पहिलं अक्षर यू आहे, स्वर आहे, आणि त्याचा उच्चारही मराठीतल्या अ या स्वरासारखा होलाय. मग संख्यावाचक एकवचनी नावाच्या पहिल्या अक्षराचा उच्चार जर स्वरासारखा होत असेल तर इथं आर्टिकल वापरायचंय एन. पहा, इंग्रजीचा टॉपिक समजण्यासाठी आपण मराठीच्या स्वरांची मदत घेतलेली आहे की नाही? तर बघा, तर अशा रीतीने तुम्हाला हा टॉपिक सोपा जाईल. तर तुम्ही काय करायचंय, संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर जर स्वरासारखा उच्चार करत असेल तर अशा संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी एन वापरायचं आहे. पण मित्रांनो, नेहमीच असं होत नाही. नेहमीच संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर असं स्वर असत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर दिसायला व्यंजन असतं, कन्सोनंट असतं. पण अशा संख्यावाचक एकवचनी नामाच्या पहिल्या अक्षराचा उच्चार मात्र स्वरासारखा होतो, वॉवेल सारखा होतो. मग तेव्हा काय करायचं, पहा, अक्षर कोणतं आहे हे आपण बघायचं नाही, त्या अक्षराचा उच्चार कसा होतो हे बघायचं आपल्याला. संख्यावाचक एकवचनी नामाच्या पहिल्या अक्षराचा उच्चार जर स्वरासारखा होत असेल, वॉवेल सारखा होत असेल, मग ते पहिलं अक्षर व्यंजन असो की स्वर असो, वॉवेल असो की कन्सोनंट असो, आपल्याला तिथं एनचा वापर करायचा आहे. चला मग उदाहरणांची आपण दुसरी कॅटेगरी पाहूया, जिथं संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर कन्सोनंट आहे, व्यंजन आहे, पण त्याचा उच्चार मात्र वॉवेल सारखा आहे, स्वरासारखा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही उदाहरणांची दुसरी कॅटेगरी पहा. काय आहे इथं, पुढील उदाहरणांमध्ये नामाचे पहिले अक्षर व्यंजन असून, कन्सोनंट व्यंजन, त्याचा उच्चार मात्र स्वरासारखा आहे. बघा कसं होतं, अक्षर कोणतं आहे हे पाहायचं नाही म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलंय, उच्चाराकडे जा म्हटलंय. तर पहा, पुढील उदाहरणांमध्ये, प्रत्येक उदाहरणामध्ये पहा तुम्ही, संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर दिसायला काय आहे, व्यंजन आहे. पहा इथं प्रत्येक शब्दाचं, प्रत्येक संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर तुम्हाला इथं एच दिसेल. एच हे काय, व्यंजन आहे, पण त्याचा उच्चार मात्र व्यंजनासारखा होत नाही. बघा, एचचा उच्चार ह असा होत नाही, व्यंजनासारखा होत नाही. तर या संख्यावाचक एकवचनी नामांमध्ये एच या व्यंजनाचा उच्चार कोणासारखा होतो, स्वरासारखा होतो असं म्हटलंय. मग जेव्हा पहिलं अक्षर एखाद्या संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर व्यंजन असतं पण उच्चार स्वरासारखा असतो, तेव्हा अशा संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी एनच वापरतात. पहा, पहिलं उदाहरण पहा, ही गेव मी ऑनर. ही गेव मी ऑनर. तरी याचा उच्चार हॉनर असा नाही करायचा. बघा, या शब्दाचा उच्चार हॉनर असा नाही करायचा. जरी याचं पहिलं अक्षर एच असलं, एच ला ठेवतात म्यूट, MUTE, म्यूट, किंवा त्या एच ला ठेवतात सायलेंट, म्हणजे गप्प ठेवतात त्या एचला. एचचा उच्चार करत नाहीत, एच सायलेंट असतो, म्युटेड असतो. आणि मग होतं काय, जर एचचा उच्चारच केला गेला नाही, एच असून देखील स्पेलिंग मध्ये एचला ठेवतात पण त्याचा उच्चार करत नाहीत, तर उर्वरित शब्दाचा उच्चार केला जातो. आता बघा बरं, तुम्ही या शब्दाचा उच्चार करा, या शब्दाचा उच्चार होईल ऑनर. म्हणजे इथं दिसायला तर एच असतं पण ते सायलेंट असतं आणि उर्वरित शब्दाचा उच्चार केला जातो. ऑनर म्हणजे मान होतो, सन्मान होतो आणि पदवी देखील होतं. पदवी अर्थानं जर पाहिलं तर हे संख्यावाचक एकवचनी नाम होतं. ही गेव मी एन ऑनर. त्याने मला मान दिला, त्याने मला पदवी दिली, त्याने मला सन्मान दिला. इथं येतं एन. चला दुसरं उदाहरण पहा. इट वॉज डॅश डॅश आवर ऑफ जॉय. असं वाक्य आहे. इथं आवर हा शब्द आलाय. ह्याला हावर असं नाही वाचायचं, याला वाचायचं आवर. इट वॉज आवर ऑफ जॉय. तो आनंदाचा क्षण होता. आवर या शब्दाचा अर्थ होतो तास, घंटा, क्षण आणि वेळ देखील होतो, टाइम. पण इथं त्याचा अर्थ क्षण घेतलाय. इट वॉज एन आवर ऑफ जॉय असं म्हणायचं, म्हणून इथे ते एन. तिसरं उदाहरण पहा. सी वॉज हॉनेस्ट पर्सन असं नाही म्हणायचं. पर्सन म्हणजे व्यक्ती. पर्सन या नामाबद्दल ऑनेस्ट हा शब्द अधिक माहिती दिलाय. नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्याला विशेषण म्हणतात. पर्सन हा शब्द संख्यावाचक शब्द आहे. पर्सन म्हणजे व्यक्ती, तो एकवचनी शब्द आहे. संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी आर्टिकल वापरायला पाहिजे होतं, पण जिथं आपण आर्टिकल वापरतो तिथं काय आलेलं आहे, एक विशेषण आलंय. मग इथं आर्टिकल लिहिण्यासाठी जागा नाही, म्हणून त्या विशेषणाच्या पूर्वी जागा आहे का बघतात. हो, इथे एक रिकामी जागा दिसली. मग या नामाकरिता
या विशेषणाच्या पहिल्या अक्षरानुसार इथं आर्टिकल घेतात एन. आणि वाक्य बघा, सी वॉज एन ऑनेस्ट पर्सन. ती एक प्रामाणिक व्यक्ती होती, असं हे वाक्य होऊन जाईल. चला त्यानंतर उदाहरण क्रमांक 4 बघा. यू आर हेअर ऑफ प्रॉपर्टी. यू आर डॅश डॅश हेअर ऑफ द प्रॉपर्टी. तू त्या प्रॉपर्टीची एक वारीस आहेस, अनेक वारिसांपैकी एक वारीस आहेस. याचा उच्चार हेअर असा न करता एअर असा करायचा. कसा करायचा? एअर. यू आर एन एअर ऑफ द प्रॉपर्टी. आणि एअर या शब्दाला तुम्ही जर त्याचं फेमिनाईन जेंडर केलं तर फेमिनाईन जेंडर होता एअरिस. इथं एअरिस जरी शब्द असता तरी यू आर एन एअरिस ऑफ द प्रॉपर्टी असं म्हणावं लागलं असतं. आता इथं आणि ते कळलं तुम्हाला. 5व्या उदाहरणाकडे या. इट इज डॅश डॅश एअरलूम. हे हेअरलूम असं वाचायचं नाही, एअरलूम असं वाचायचं. आणि एअरलूम म्हणजे वारसा. पहा, वडिलोपार्जित चालत आलेला वारसा जो असतो त्याला एअरलूम म्हणतात. इट इज एन एअरलूम. हा एक आहे वारसा आहे, वडिलोपार्जित चालत आलेली बाब आहे, गोष्ट आहे. तर अशा प्रकारे संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर दिसायला तर याचं असतं, व्यंजन असतं, पण त्याचा उच्चार मात्र स्वरासारखा होतो. अशा संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी चा वापर करतात. आता या 5 उदाहरणांवरून तुम्हाला हे लक्षात आलं असेल. ही होती उदाहरणांची दुसरी कॅटेगरी. चला आता आपण उदाहरणांच्या तिसऱ्या कॅटेगरीकडे जाऊया. मित्रांनो, उदाहरणांची जी तिसरी कॅटेगरी आहे, या उदाहरणांच्या तिसऱ्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला जी संयुक्त नामे आहेत, संयुक्त नाम म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त शब्दांना मिळून बनलेलं जे नाम आहे, VIP म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन, है की नाही? सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, हेड मास्टर, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, यासारखे जे संयुक्त नामे आहेत, या संयुक्त नामांचा संक्षेप करून, एखाद्या संयुक्त नामांचा संक्षेप केला जातो. त्याच्या आद्याक्षरांचा वापर करून त्या नामांचं संक्षिप्त नाम बनवलं जातं. मग अशा संयुक्त नामांच्या आद्याक्षरांना घेऊन जे संक्षिप्त नामे बनवलेली आहेत, MLA, MA, त्याच्यानंतर NRI, तर ही जी संक्षिप्त नामे आहेत, या संक्षिप्त नामांचं पहिलं अक्षर दिसायला तर कन्सोनंट दिसतं, दिसायला तर व्यंजन दिसतं, पण जेव्हा आपण त्याचा उच्चार करतो तेव्हा त्याचा उच्चार होतो कोणासारखा? स्वरासारखा. अर्थ काढायचा नाही, त्याचा उच्चार करायचा, त्याला वाचायचं. वाचल्यानंतर पहिलं अक्षर तुम्हाला व्यंजन न दिसता, पहिल्या अक्षराचा उच्चार व्यंजनासारखा न होता स्वरासारखा होताना तुम्हाला दिसेल. मग अशा स्वरासारख्या उच्चारापूर्वी तुम्ही काय करायचंय? आर्टिकल एन वापरायचंय. पहा बघा काय म्हणते तिसरी कॅटेगरी. पुढील उदाहरणांमध्ये संयुक्त नामांच्या आद्य अक्षरांचा वापर केलेला असून ह्या नामांचं पहिलं अक्षर व्यंजन आहे, त्यांचा उच्चार मात्र स्वरासारखा होतो. पहा, संयुक्त नामांच्या आद्य अक्षरांचा वापर केला आहे. बघा, SP सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे संयुक्त नाम आहे. त्याचं शॉर्ट फॉर्म कसं केलं? MLA. NRI नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया, शॉर्ट फॉर्म NRI केलंय. हे LLB लॉची डिग्री, हे RTI पहा राईट टू इन्फॉर्मेशन. तर मग हे संयुक्त नामांची संक्षिप्त रूपे आहेत, संक्षिप्त नामे आहेत. यांचं जर पहिला अक्षर बघितला तर दिसायला इथं पहा S व्यंजन आहे, M व्यंजन आहे, N व्यंजन आहे, L व्यंजन आहे, R व्यंजन आहे. यांचा उच्चार मात्र व्यंजनासारखा होत नाही, स्वरासारखा होतो. फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण पहा. सी वॉज SP बिफोर दिस. यापूर्वी ती SP होती. बरं, आपण बिफोर दिस नंतर घेऊया. हे एवढं बघा. सी वॉज डॅश डॅश SP. ती सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस होती. SP या शब्दाचा जर आपण उच्चार केला तर पहिल्या अक्षराचा उच्चार होतो S आणि दुसऱ्या अक्षराचा उच्चार होतो P. मग हे जे पहिलं अक्षर आहे S, हे इथलं इंग्लिशचं पहिलं अक्षर S जे आहे, त्याचा उच्चार केल्यानंतर पहिलं अक्षर कोणतं आहे पहा. याच्या उच्चाराचं S या अक्षराच्या उच्चाराचं पहिलं अक्षर दिसायला कोण आहे? स्वर आहे, A आहे. A सारखा उच्चार करायला पहिलं अक्षर दिसायला तरी हे जरी व्यंजन असलं, उच्चार मात्र स्वरासारखा व्हायला, म्हणून आर्टिकल येते इथं एन. उदाहरण दुसरं बघा. ही इज MLA. मग MLA, M
एल ए, मराठीत उच्चार केल्याच्या नंतर पहिलं अक्षर काय दिसायलंय ए, म्हणून इथं स्वरासारखा उच्चार व्हायलाय, ए सारखा उच्चार व्हायलाय, अ आ इ ई उ उ ए ए ए सारखा उच्चार व्हायलाय आणि म्हणून इथे येते एन. यू आर एन आर आय, पहा नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया, तर एन आर आय, एन आर आय. आपण जेव्हा उच्चार करू, दिसायला तर ही अक्षर व्यंजन आहेत, पण उच्चार केल्याच्या नंतर या व्यंजनाचं पहिलं अक्षर तुम्ही बघू शकता स्वर दिसायलंय, म्हणून इथे येते आर्टिकल एन. चौथं उदाहरण पहा, आय एम एल एल बी. आता एल एल बी, एल एल बी उच्चार घेतला, उच्चार घेतल्याच्या नंतर पहिला अक्षर ए सारखा उच्चार करायला, म्हणून इथं आर्टिकल येते एन, आय एम एल एल बी. पाचवं उदाहरण पहा, इट इज आरटीआय, इट इज राईट टू इन्फॉर्मेशन. मग आरटीआय या शब्दाचं पहिलं अक्षर आर आहे, उच्चार आ सारखा वालाय, सुरासारखा वालाय आणि म्हणून इथे ते एन. तर अशा प्रकारे संख्यावाचक एक वचनी नामाच्या पहिल्या अक्षराचा उच्चार अ आ इ ई उ उ ए आय ओ औ किंवा ॲ किंवा अ यासारखा होत असेल, यापैकी कुणासारखाही होत असेल, याच्या आसपासचा होत असेल, तर अशा नामापूर्वी घ्यायचं आर्टिकल एन. तर अशा प्रकारे आपण उदाहरणांची तिसरी कॅटेगरी देखील पाहिली. तर मित्रांनो, आपण उदाहरणांच्या तिन्ही कॅटेगरीत पाहिल्यात कुठं आर्टिकल एन वापरायचंय, है की नाही. आता एवढ्यावर जरी तुम्ही परीक्षेला गेलात तरी तुमचं एकही आर्टिकल एनचं वाक्य चुकणार नाही, त्याच्यावर विचारलेला प्रश्न चुकणार नाही. समजलं. चला मग आता आपण आर्टिकल ए चे उपयोग कालच्या तासिकेत पाहिलेत आणि आर्टिकल एन चे उपयोग आपण आजच्या तासिकेत पाहिलेत. आता ए आणि एन कुठं वापरायचं समजलं. याचे आणखी काही नियम आपण बघूया आणि आजची तासिक आपण संपूया. मित्रांनो, ए आणि एनचा आपण वापर पाहिलेलाच आहे. इतर आणखी कुठं ए आणि एन वापरतात बघा. ए आणि एनच्या वापराचे इतर नियम. एव्हरी, बघा एव्हरी या अर्थाने प्रत्येक किंवा दर. एव्हरीचा अर्थ काय होतो, एव्हरी म्हणजे प्रत्येक, किंवा एव्हरीचा अर्थ काय होतो दर. प्रत्येक किंवा दर या अर्थाने ए किंवा एनचा वापर करतात. आपल्याला माहित आहे ए किंवा एनचा अर्थ होतो एक, पण दर म्हणण्यासाठी किंवा प्रत्येक म्हणण्यासाठी देखील एव्हरी या अर्थानं एनचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल हे वाक्य बघा, ही स्पेंड्स, तो खर्च करतो, तो खर्चवितो 7,000 रुपीज अ मंथ. पहा अ मंथ, इथं एक मंथ नाही तर दर महिन्याला, प्रत्येक महिन्याला तो दर महिन्याला 7,000 रुपये खर्च होतो. ही स्पेंड्स 7,000 रुपीज अ मंथ. इथं अ आलाय मंथच्या पूर्वी, दर महिन्याला या अर्थाने, प्रत्येक महिन्याला या अर्थाने. दुसरं उदाहरण पहा, सी अर्न्स, ती कमावते 3 लाख रुपीज, 3 लाख रुपीज अ इयर. पहा ती दर वर्षाला 3 लाख रुपये कमवते. काही लोक म्हणतील इयर या शब्दाचा उच्चार असा होत आहे, तर नाही. तर इयर या शब्दाचा उच्चार याला विलांटी ई असा होत आहे, म्हणून इथं आर्टिकल ए आलंय, एन नाही येत. पहा सी अर्न्स 3 लाख रुपीज अ इयर, दरवर्षी ती 3 लाख रुपये कमावते. तर दर किंवा प्रत्येक या अर्थानं ए किंवा एनचा वापर केला जातो. चला यानंतरचा नियम बघूया. हा मित्रांनो, हा दुसरा नियम बघा. एखाद्या संपूर्ण जातीचा किंवा वर्गाचा उल्लेख करायचा असेल, एखाद्या प्राण्याच्या जातीचा किंवा वर्गाचा उल्लेख करायचा असेल, तर त्यापूर्वी काय करतात, त्या प्राण्याच्या नावापूर्वी काय करतात, आर्टिकल ए किंवा एनचा वापर करतात. पहा, एखाद्या संपूर्ण जातीचा किंवा वर्गाचा उल्लेख करण्यासाठी ए किंवा एनचा वापर करतात, पण असा वापर दचा देखील करतात, हे लक्षात ठेवा. मग द कुठं वापरतात, द कोणत्याही वस्तू किंवा बाबीसाठी वापरतात, पण प्राण्याच्या संपूर्ण जातीचा वर्गाचा उल्लेख करण्यासाठी कोणताही कुत्रा, कोणतीही गाय या अर्थाने आर्टिकल ए चा वापर त्या संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी करतात. फॉर एक्झाम्पल, अ डॉग इज एन ऑनेस्ट एनिमल. हे वाक्य पहा, अ डॉग इज एन ऑनेस्ट एनिमल. कुत्रा हा लोयल एनिमल आहे, प्रामाणिक प्राणी आहे, असं म्हणण्यासाठी इथं ए वापरले. जगातल्या सगळ्या कुत्र्यांचा इथं उल्लेख केलाय. अ काऊ इज अ युजफुल एनिमल. गाय ही उपयोगी प्राणी आहे. तर कोणती गाय,
तर जगातली कुठलीही गाय, कोणतीही गाय असं म्हणण्यासाठी हे बघा गायीच्या नावापूर्वी ए वापरलाय. विशेषतः प्राणी वर्गाचा किंवा प्राण्याच्या जातीचा उल्लेख करण्यासाठी, सगळ्या जातीचा वर्गाचा उल्लेख करण्यासाठी ए किंवा यांचा वापर करतात. आणि दचा वापर मात्र कोणत्याही वस्तू किंवा बाबी किंवा प्राण्यासाठी करतात. समजलं? चला याच्या नंतरचा नियम बघूया. नियम क्रमांक 3. मित्रांनो, हे उदाहरण बघा किंवा हा नियम बघा. एकवचनी समूहवाचक नामापूर्वी पहा, जी समूहवाचक नामे असतात, समूहाला दिलेली नामे असतात, वस्तूंच्या, बाबींच्या, प्राण्यांच्या समूहाला जे आपण नाम देतो त्याला समूहवाचक नाम म्हणतात, कलेक्टिव्ह नाउन म्हणतात. तर समूहवाचक नामापूर्वी आर्टिकल ए किंवा यांचा वापर करतात. जरी ते नाम समूहवाचक असलं, अनेकांचा निर्देश करत असलं, अनेकांचा बोध करत असलं, तरी ते एकवचनी असल्यामुळं त्या संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी काय करतात, समूहवाचक नामापूर्वी काय करतात, आर्टिकल ए किंवा यांचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल पहा, फ्लीट ऑफ शिप्स. शिप्स म्हणजे जहाज. जहाजांच्या समूहाला फ्लीट म्हणतात. अनेक जहाजांच्या समूहाला फ्लीट म्हणतात. फ्लीट हे अनेक जहाजांचा निर्देश जरी करत असलं, बोध जरी करत असलं, ते संख्यावाचक असल्यामुळे फ्लीट हा शब्द त्याच्यापूर्वी आर्टिकल वापरलंय ए, पहिल्या अक्षराच्या उच्चारानुसार. इथं पहा, टीम संख्यावाचक एकवचनी नाम आहे, समूहवाचक नाम आहे. अनेक खेळाडूंचा काय असतो, संघ असतो, खेळाडूंचा संघ असतो. आणि संघ हा शब्द समूहवाचक नाम आहे, याच्यापूर्वी आर्टिकल येते ए. आणखी एक पहा, एन आर्मी. पहा, सोल्जरची पण असते, मुंग्यांची पण असते. एन आर्मी ऑफ अँड्स. आता मुंग्यांचं सैन्य म्हणतात किंवा सैनिकांचं सैन्य असतं, तर अँडच्या समूहाला आर्मी म्हणतात. मग आर्मी या शब्दाचं पहिलं अक्षर काय, ए आहे, स्वर आहे. आर्मी हा शब्द संख्यावाचक एकवचनी नाम आहे, हे समूहवाचक नाम आहे. मुंग्यांच्या समूहाला आर्मी म्हणतात. आणि जरी हे समूहवाचक नाम असलं, अनेक मुंग्यांचा उल्लेख जरी करत असलं, याचं पहिलं अक्षर स्वर असल्यामुळे आर्टिकल इथे ते ॲन. समजलं? तर अशा प्रकारे समूहवाचक नामापूर्वी जरी ते अनेकांचा निर्देश करत असलं तरी काय करतात, ए किंवा यांचा वापर करतात. बघा मित्रांनो, एखाद्या प्रॉपर नाउनचा, विशेष नामाचा वापर सामान्य नामासारखा केला असेल तर, विशेष नाम म्हणजे एखाद्याचं स्वतःचं नाव, प्रॉपर नाउन. एखाद्याचं स्वतःचं, त्याच्या मालकीचं, त्याचं खाजगी असं जे नाव असतं, रमेश, गणेश, महेश, नांदेड, महाराष्ट्र, इंडिया, ही विशेष नामे आहेत. एखाद्या विशेष नामापूर्वी आर्टिकल ए किंवा याने येत नाही, कारण का विशेष नाम संख्यावाचक नसते. पण कधी कधी काय होतं, एखाद्या विशेष नामाचा वापर वाक्यामध्ये सामान्य नामासारखा केला असेल तर, आता मात्र त्याचा वापर सामान्य नामासारखा केला असेल एखाद्याला उपमा वगैरे देण्यासाठी, तेव्हा मात्र अशा विशेष नामापूर्वी आर्टिकल ए किंवा एन वापरतात पहिल्या अक्षराच्या उच्चारानुसार. विशेष नामाचा वापर सामान्य नामासारखा एखाद्याला उपमा देण्यासाठी केला असेल तर मात्र त्या विशेष नामाला सामान्य नाम म्हणून काय केलं जातं, त्याच्यापूर्वी आर्टिकल वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, यू आर विराट कोहली ऑफ आवर कॉलेज. तू आमच्या कॉलेजचा विराट कोहली आहेस. विराट कोहली एका व्यक्तीचं नाव आहे, स्वतःचं नाव आहे, विशेष नाम आहे, त्याला संकेत मोजता येत नाही, बरोबर की नाही. पण विराट कोहलीला म्हटलंय, म्हणजे विराट कोहली या नामाचा वापर इथं सामान्य नामासारखा केलाय, त्याला उपमा देण्यासाठी. तू विराट कोहलीच आहेस आमच्या कॉलेजचा असं म्हणण्यासाठी, म्हणून इथं आर्टिकल ए आला. दुसरं उदाहरण पहा, कालिदास इज अ शेक्सपियर ऑफ संस्कृत ड्रामा और प्ले. पहा, कालिदास हा संस्कृत नाटकाचा, संस्कृतची जी नाटकं आहेत त्यांचा तो काय आहे, शेक्सपियर आहे म्हटलंय. शेक्सपियर हे विशेष नाम आहे आणि तो नाटककार आहे, नाटक लिहिणारा आहे इंग्रजीमध्ये. पण त्याची उपमा कोणाला दिली आहे, कालिदासला. मग विशेष नामाचा वापर सामान्य नामासारखा केलाय. कालिदास हा संस्कृत भाषेचा शेक्सपियरच आहे असं म्हटलंय, म्हणून इथं आर्टिकल काय आलंय, ए आलंय. तर अशा प्रकारे विशेष नामाचा वापर सामान्य नामासारखा केला असेल तरी देखील तिथं तुम्ही काही नाही न लिहिता, म्हणजे नो आर्टिकल असं न लिहिता तिथं आर्टिकल ए लिहा. समजलं? चला यानंतरचा नियम बघूया. बघा मित्रांनो, वॉटने सुरू होणाऱ्या उद्गारवाचक वाक्यांमध्ये ज्यांची सुरुवात वॉट या शब्दाने होते, या शब्दानंतर लगेच ए किंवा यांचा वापर करतात. पहा, वॉटने सुरू होणाऱ्या उद्गारवाचक वाक्यांमध्ये वॉट या शब्दाच्या लगेच नंतर ए किंवा यांचा वापर करतात. उद्गारवाचक वाक्य हावने सुरू होतात, काही उद्गारवाचक शब्दाने सुरू होतात, काही वॉट या शब्दाने सुरू होतात.
तर ज्या उद्गारवाचक वाक्याची सुरुवात व्हॉट या शब्दाने होते अशा उद्गारवाचक वाक्यामध्ये व्हॉट या शब्दाच्या लगेच नंतर ए किंवा चा वापर करतात. आता हे ए किंवा एन कसं वापरतात तर बघा, व्हॉट या शब्दाच्या नंतर कोणता शब्द आलाय? ह्यूज. इथं कोणता शब्द आलाय? एक्झाम्पल. इथं कोणता शब्द आलाय? आयडिया. तर या शब्दांच्या पहिल्या अक्षराच्या उच्चारानुसार इथं आर्टिकल घेतात. व्हॉट या शब्दाच्या लगेच नंतर जो कोणता मोठा शब्द आलेला आहे त्याच्या पहिल्या अक्षराच्या उच्चारानुसार काय करतात? व्हॉट या शब्दाच्या लगेच नंतर ए किंवा एन घेतात. फॉर एक्झाम्पल पहा, व्हॉट अ ह्यूज ट्री इट इज. किती प्रचंड झाड आहे, किती मोठे झाड आहे. ह्यूज या शब्दाचं पहिलं अक्षर एच आहे, व्यंजन आहे, त्याच्यानुसार इथं आर्टिकल आलंय ए. इथं पहा, एक्झाम्पल या शब्दाचं पहिलं अक्षर ई आहे, स्वर आहे, म्हणून इथं आलंय आर्टिकल एन. आयडिया या शब्दाचं पहिलं अक्षर आय आहे, स्वर आहे, म्हणून आर्टिकल इथे घेतले एन. पण या सगळ्या वाक्यांची सुरुवात कोणत्या शब्दाने झाली आहे? व्हॉट. व्हॉटने सुरू होणाऱ्या उद्गारवाचक वाक्यांमध्ये व्हॉट या शब्दानंतर एखादा संख्यावाचक एकवचनी नाम आला असेल त्याच्या पहिल्या अक्षराच्या उच्चारानुसार ए किंवा एनचा वापर करतात. चला आणखी कुठे ए किंवा एन वापरतात बघूया. मित्रांनो, नियम क्रमांक 6 बघा. काही निश्चित संख्यावाचक नामांच्या पूर्वी, शब्दांच्या पूर्वी ए किंवा एन वापरतात. निश्चित संख्या दर्शवणाऱ्या संख्यांपूर्वी, नामांपूर्वी, शब्दांपूर्वी ए किंवा एनचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, अ कपल, दोन बाबींचा निर्देश करायला. अ पेअर, दोन बाबींचा निर्देश करायला. अ डझन, 12 वस्तूंचा निर्देश करायला. अ 100, 100 वस्तूंचा निर्देश करायला. अ 1000, 1000 वस्तूंचा निर्देश करायला. अ मिलियन, 10 लाख वस्तूंचा निर्देश करायला. अ बिलियन, 20 लाख बाबींचा निर्देश करायला. आणि अशा अपूर्णांक संख्या ज्या आहेत, अ किलो अँड हाफ, ही पण निश्चितच संख्या आहे ना. अपूर्णांक संख्या जरी असली पण ती निश्चित संख्या दर्शविणारी काय बाब आहे, निश्चित संख्या दर्शवणारा शब्द आहे. अ किलो अँड हाफ म्हणजे 1.5 किलो. तर मग बघा, किलोच्या आधी पण ए आले, अ किलो, अँड हाफच्या पूर्वी सुद्धा काय आले? अ आले, अ किलो अँड हाफ. झालं. त्याच्यानंतर बघा, अ क्वार्टर, 1/4 म्हणतो आपण त्याला. ही अपूर्णांक संख्या असली तरी निश्चित संख्या आहे, निश्चित संख्या दर्शक शब्द आहे, म्हणून याच्या पूर्वी आले अ क्वार्टर. अ थर्ड म्हणजे 1/3, 1/3. तर अशा प्रकारे पूर्णांक संख्या असो की अपूर्णांक संख्या असो, त्या निश्चित संख्या दर्शवणाऱ्या काय त्या संख्या आहेत, अशा संख्यांच्या नावपुढे काय करतात? ए किंवा एन वापरतात. समजलं? यावर तुमच्या परीक्षेला प्रश्न आलेला देखील आहे. मित्रांनो, 7वा नियम बघा. काही फ्रेजेसमध्ये, काही शब्दसमूहांमध्ये काय होतं, ते नाम संख्यावाचक नसलं तरीही किंवा तो शब्द नाम नसला तरी अशा शब्दांच्या पूर्वी आर्टिकल ए किंवा एन वापरलेलं तुम्हाला दिसतं. आता तुम्हाला सांगतो, क्रियापदाचा वापर जर नामासारखा केला असेल, क्रियापदाचा वापर जर नामासारखा केला असेल, क्रियापदाचा वापर नाम म्हणून केला असेल, तर तुम्ही बेशक तिथं काय करा? आर्टिकल ए किंवा एन वापरा. आणि बऱ्याच जागी एखादा शब्द भाववाचक नाम असतो, तरी देखील इंग्रजीमध्ये तशी बोलायची पद्धत असल्यामुळं नियमाला न धरता, ग्रामरच्या नियमाला, व्याकरणाच्या नियमाला न धरता उगाच बऱ्याच जागी, बऱ्याच फ्रेजेसमध्ये, शब्दसमूहामध्ये आर्टिकल ए किंवा एनचा वापर केला जातो. त्यापैकी काही उदाहरण येथे दिलेत. फॉर एक्झाम्पल पहा, डोंट मेक अ नॉईज, गोंगाट करू नका. गोंगाट हा शब्द संख्यावाचक आहे का बघा बरं. 1 गोंगाट, 2 गोंगाट, 3 गोंगाट. बरं, नॉईजचं अनेक वचन काय होतं? नॉईजेस होतं का? तर म्हणजे हे शब्द जे आहेत आपल्याला वाटत नाही की संख्यावाचक आहेत, तरी देखील यांच्यापूर्वी आर्टिकल ए वापरलंय. गो फॉर अ वॉक, वॉक हा शब्द नामासारखा वापरलाय. वॉक म्हणजे चालणे होते, ते क्रियापद आहे, पण त्याचा वापर नामासारखा जर केला असेल, गो फॉर अ वॉकिंग असं न म्हणता वॉक म्हटलंय, तर नामासारखा यूज केल्यामुळे त्याच्यापूर्वी आर्टिकल ए वापरतात. हॅव अ टॉक, बातचीत करा. टॉक हा शब्द क्रियापद आहे, पण त्याचा वापर नामासारखा केलाय, म्हणून तिथं आर्टिकल ए वापरलंय. टेल अ लाई, खोटं सांग. तर लाय हा शब्द काय आहे? तर खोटं बोलणे होते, हे क्रियापद आहे, पण नामासारखा वापर केल्यामुळे इथं आर्टिकल ए आले. तसंच ड्रिंक हा शब्द पिणे, नामासारखा वापर केला असेल तर अ घ्यायचं. डिले हा शब्द क्रियापद आहे, नामासारखा वापर केला असेल तर अ घ्यायचं. वॉक हा शब्द क्रियापद आहे, नामासारखा वापर केला असेल तर ए घ्यायचं. रेस्ट हा शब्द क्रियापद आहे, नामासारखा वापर केला असेल तर ए घ्यायचं. सेम म्हणजे लज्जा, भाववाचक नाम वाटतं, पण तरी देखील त्याच्यापूर्वी ए लिहायची पद्धत आहे. पीटी भाववाचक नाम वाटतं, करुणा, पण त्याच्यापूर्वी अ लिहायची पद्धत आहे. स्विम हा शब्द क्रियापद आहे, गो फॉर अ स्विम, कम फॉर अ स्विम, पण स्विम हा शब्द जर नामासारखा वापरला असेल तर त्यापूर्वी आर्टिकल
ए वापरायचं. तर हे होते काही महत्वाचे नियम एक किंवा एन कुठं वापरायचे याचे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण आर्टिकल एनचा सर्व वापर पाहिलाय, संपूर्ण वापर पाहिलाय, योग्य आणि अचूक वापर पाहिलाय. त्यानंतर आपण आर्टिकल ए आणि एनचा संयुक्तपणे कुठं वापर करायचा, म्हणजे ए आणि एन आणखी कुठं कुठं वापरायचं, काय अपवादात्मक नियम आहेत ते पण पाहिलंय. आता याच्या व्यतिरिक्त माझ्या मते काहीही शिकवायचं राहिलं नाही आर्टिकल ए आणि एन बद्दल. उद्या जर एखाद्या परीक्षेला याच्यातला एखादा जर क्वेश्चन आला तर त्याचं तुम्ही अचूक उत्तर द्याल अशी मला अपेक्षा आहे. थांबतो मी इथं. पुढच्या तासिकेमध्ये आपण आर्टिकल द म्हणजे डेफिनेट आर्टिकल ज्याला म्हणतात, निश्चित उपपद ज्याला म्हणतात, आर्टिकल द चा वापर आपण पाहूया. आर्टिकल द चे इत्थंभूत नियम आजच्या सारखेच डिटेलमध्ये पाहूया आणि तुमच्या टीईटीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल अशी अपेक्षा करूया. थांबतो मी इथं. धन्यवाद. थँक्यू.